कळंब येथील हॉटेल आत्मशांतीचे उद्घाटन माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे। पाहूया सविस्तर या बातमीमधून। कळंबे तालुका वाई येथील हॉटेल आत्मशांतीचे उद्घाटन माजी आमदार श्री मदनदादा भोसले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहे। वाई तालुक्यातील कळंबे येथील हानेवाडी, खर्शी, मेढा रोड, गणपतीचा माळ या ठिकाणी श्री हनुमंतराव गायकवाड उर्फ तात्या व श्री आनंदराव नलावडे उर्फ काका यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य असे हॉटेल आत्मशांती दिमाखात उभे राहिले असून याचा उद्घाटन शुभारंभ माजी आमदार श्री मदनदादा भोसले वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मदनदादा भोसले म्हणाले की आपल्या सगळ्यांचे स्नेही मित्र हनुमंत तात्या व आनंदराव काका या दोघांनी एकत्र येऊन उभारलेले हॉटेल आत्मशांतीचे उद्घाटन प्रसंगी असलेली उपस्थिती पाहता हे हॉटेल नक्कीच यशस्वी होईल। यावेळी या कार्यक्रमास विराज शिंदे जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस, श्री विकास अण्णा शिंदे शिवसेना शिंदे गट, श्री दिलीप अण्णा बाबर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट, चंद्रकांत इंगवले माजी संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, चंद्रसेन शिंदे माजी संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, रवींद्र भिलारे शिवसेना शिंदे गट, प्रताप यादव उद्योजक, कांतीलाल पवार विद्यमान संचालक सातारा जिल्हा खरेदी विक्री संघ, पैलवान श्री मधुकर शिंदे माजी संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, संदीप पोळ माजी संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, नंदकुमार निकम माजी संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, युवा नेते जयवंत उर्फ आबा पवार, आप्पासाहेब मांढरे सातारा उद्योजक, सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, नातेवाईक व कळंबे येथील ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ संपूर्ण वाई, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील मित्रपरिवार या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदू पवार यांनी केलेले आहे व आभार उद्योजक विपुल गायकवाड यांनी मानलेले आहेत।
आपल्या सगळ्यांचे स्नेही मित्र अनंतता आणि अनुग्रह काका या दोघांनी एकत्रितपणानं सुरू केलेलं हॉटेल आत्मशांती या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी असलेली उपस्थिती पाहता हे हॉटेल अत्यंत यशस्वी होईल याबद्दल वेगळेपणानं भाष्य करण्याची काही गरज नाही। या प्रसंगाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्यातले ज्येष्ठ बाळासाहेबांना कांता बापू रोहिदास बापू नंदू काका दिलीपांना अशोकराव कांतीलाल संदीप रामभाऊ प्रताप यादव संतोष विकास रवी विराज चंद्रकांत चव्हाण मधुबाबा जयवंतबा चंद्रसेन गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन आणि या सबंध परिसरातून उपस्थित असलेले सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि मी तात्या आणि काकांचं दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो। जेव्हा काम सुरू केलं त्याच्यानंतर 1-2 वेळा माझं येणं झालेलं होतं। मी तेव्हा याला प्रश्न विचारला की तुम्ही माळावर हे हॉटेल सुरू करताय, आसपास गाव नाही, गिराईक येणार कुठं? तेव्हा त्यांनी सांगितलं हे ठिकाण असं आहे की सगळ्या बाजूनी रस्त्याने कनेक्टेड आहे आणि बऱ्याचशा लोकांना इथून दूरवर कुणाला पाचवडला जावं लागतं, कुणाला हायवे पर्यंत जावं लागतं, कुणाला सातारच्या दिशेनं जावं लागतं। ती गरज भागवण्याच्या दृष्टीने हे ठिकाण निश्चितपणानं उपयोगी ठरेल, हे चांगलं चालेल अशा स्वरूपाचा विश्वास या लोकांनी या ठिकाणी व्यक्त केला। लोणांच्या हॉटेलचा उल्लेख झाला, कनसे धाब्याचा उल्लेख झाला, जलतरणीचा झाला। आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना असेल, विशेषतः भगिनींच्या मध्ये जे युट्यूब पाहत असतील तर महाराष्ट्रातल्या टॉप 10 जे युट्यूबर आहेत त्यातले 1 नंबरचे युट्यूबर जे आहेत मधुराज रेसिपी, मधुरा वाचन, ह्या मूळच्या कळंब्याच्या आहेत आणि महाराष्ट्रातलं सर्वाधिक पसंतीचं युट्यूब कुठलं असेल तर मधुराज रेसिपी आहे। वर इतकी सुरेख पार्श्वभूमी आहे, ज्या भगिनीनं 50 स्क्वेअर फुटाच्या 100 स्क्वेअर फुटाच्या घरातलं आयुष्य सुरू केलं, जी अमेरिकेमध्ये गेली आणि ज्या 4000 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅट मध्ये राहते, ती कशाच्या बळावर गेली? तर आपण काही ना काही केलं पाहिजे। मिस्टर अमेरिकेला सर्व्हिस मध्ये डिलिव्हरीची वेळ आली, डिलिव्हरीच्या कालावधीमध्ये त्या भगिनीनं 9 महिने 9 दिवस शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर रिकामं राहून चालणार नाही, मिस्टर काम करतायत, आपणही मदतीला केलं पाहिजे या भावनेतून इंग्लिश मध्ये रेसिपी सुरू केल्या, पुन्हा मागणी वाढली आणि मराठीमध्ये देखील रेसिपी द्यायला सुरुवात केली। आज येणार होते, आले असतं तर अधिक बरं झालं असतं की आपल्यातली काहीतरी भगिनी महाराष्ट्रातल्या टॉप 10 युट्यूबर मध्ये आहे आणि ती कळंब्याची आहे। मी तुम्हाला विनंती करेन, तुमच्या घरी मंडळींना हाताला चव चांगली याची मला जाणीव आहे, तुम्ही खाऊ घालण्यामध्ये आनंद मानणारे आहात याचाही मला आनंद आहे। तर मधुरांचा जर तुम्ही या ठिकाणी मदत घेतली, ज्या भगिनीला महाराष्ट्रभराची पसंती आहे, जी महाराष्ट्रातली टॉप 10 मधली पहिल्या नंबरची युट्यूबर आहे, तिच्या रेसिपीचा तुम्ही या ठिकाणी घेतला तर महाराष्ट्राला जी चव भावलेली आहे ती चव गणपतीच्या माळावर या परिसरातल्या लोकांना निश्चितपणानं भावेल, आवडेल अशा स्वरूपाची मी अपेक्षा व्यक्त करतो, तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो। आपण जेव्हा नॉर्मली हॉटेलमध्ये बाहेर जातो तेव्हा आपली अपेक्षा काय असते? परिसर स्वच्छ असावा, तिथे गेल्यानंतर वेटर किंवा वाढप करणारे लोक अगतिशील असावेत,
स्वागतशील असावेत अशा स्वरूपाची अपेक्षा असते, उत्तम चव असावी ही अपेक्षा असावी लागते आणि या सगळ्या कामामध्ये सातत्य असावं अशी एक अपेक्षा असते. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.